Hello everyone, good morning. It's your laboratory manual for pharmaceutics 2 dispensing pharmacy. Okay, फर्स्ट इयरला तुम्हाला इंडस्ट्रियल फार्मसी होता. ओके, ज्यामध्ये 49 एक्सपेरिमेंट्स होते फार्मास्युटिक्स 1मध्ये. ओके, फार्मास्युटिक्स 2मध्ये टोटल 100 एक्सपेरिमेंट्स आहेत. ओके, बल्क क्वांटिटीमध्ये आपल्याला सगळे फॉर्म्युलेशन डिझाईन करायचे आहेत. ओके, कळतं? हे तुमचं फार्मास्युटिक्स 2चं हा मॅन्युअल आहे. ओके, हा सर्टिफिकेटचं पेज, हे लर्निंग ऑब्जेक्टिव्ज आहेत. ओके, लर्निंग ॲस्पेक्ट्स आहेत, लॉजिकल थिंकिंग वगैरे आहेत. ओके, सिस्टम अप्रोच. हे फर्स्ट एक्सपेरिमेंट सगळ्या सब्जेक्टमध्ये कॉमन असल्यामुळे मी काही घेत नाही, फक्त यामधले क्वेश्चन्स मी कवर करतो. ओके, इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला ते वर्किंग ऑर्डर तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. ओके, हा फर्स्ट पिक्चरमध्ये काय आहे, फार्मासिस्ट डिस्पेन्सिंग सम मेडिसिन्स. नंबर सेकंड पिक्चर आहे मॉर्टर अँड पेस्टल फॉर साईज रिडक्शन अँड मिक्सिंग. नेक्स्ट सिव्स फॉर साईज सेपरेशन अँड नंबर लास्ट इज अ वेइंग बॅलन्स. ओके, नेक्स्ट पेजवरती काय मेजरिंग सिलेंडर दिलेले डिफरंट वॉल्यूमचे. ओके, मेजरिंग सिलेंडरचा यूज काय टू मेजर द वॉल्यूम ऑफ लिक्विड. ओके, नेक्स्ट आहे पोर्सलिन डिश फॉर इव्हॉपरेशन. नेक्स्ट सपोजिटरी मोल्ड फॉर सपोजिटरीज. ओके, तुम्ही फर्स्ट इयरला याचे आय थिंक लिपस्टिकचे फॉर्म्युलेशन्स प्रिपेअर केला असाल. नेक्स्ट आहे स्पॅच्युला फॉर विड्रॉईंग द इन्ग्रेडियंट फ्रॉम द कंटेनर्स. ओके, हे काही फॉर्म्युलेशन्सचे जे यूजफुल होणारे काही कंटेनर्स असतील, काही मेजरमेंट्स असतील ते इथं दिलेले आहेत. ओके, कळतं? नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघूया आपण. टू अंडरस्टँड वेट्स अँड मेजर्स इन्वॉल्ड इन डिस्पेन्सिंग. ओके, पेज नंबर 6वरती त्याचं इन्फॉर्मेशन दिलं आहे एक्सपेरिमेंट नंबर 2 म्हणून. ओके, कळतं? पेज नंबर 6 एकदा बघून घ्या. ओके, तुम्हाला मी आता काही नोटपॅडवरती मी काही कन्व्हर्जन फॅक्टर इथे ड्रॉ केलेले आहेत. ओके, ते तुम्हाला मी सांगतो. हे एक्सपेरिमेंट नंबर 2मध्ये येतं ऑनलाईन प्रॅक्टिकल सेशनल. ओके, सब्जेक्ट तुमचं फार्मास्युटिक्स 2 0811. एक्सपेरिमेंट नंबर 1 to 5 हे थेरॉटिकली डेमॉन्स्ट्रेशनचे प्रॅक्टिकल्स आहेत. ओके, हे 5 कन्व्हर्जन फॅक्टर्स आहेत. हे पूर्ण 100 एक्सपेरिमेंट्सला तुम्हाला युजफुल आहेत. ओके, 100 एक्सपेरिमेंटचे प्रत्येक प्रॅक्टिकलचे कॅल्क्युलेशन करताना हे इझिली युजफुल होईल. ठीक आहे, बघूया आपण कॅल्क्युलेशन फॅक्टर्स, कन्व्हर्जन फॅक्टर्स असंही म्हणतो आपण. नंबर 1 आहे अंश. ओके, तर सिम्बॉल लक्षात घ्या, मी तुम्हाला इथे थोडं झूम करून दाखवतो. ओके, तर झूम करतो आहे मी. एक 7 सारखा आकार आहे त्याचं आणि त्याच्या खाली असं 3 असं जोडलं गेलेलं आहे त्याला, 7 and 3. ओके, कळतं? आता अंश इंटू 30, हे 30 काय त्याचं कन्व्हर्जन फॅक्टर आहे. ओके, म्हणजे असं सिम्बॉल आला तर त्याला इंटू 30 असं करायचं प्रत्येक वेळेस. ओके, असं सिम्बॉल म्हणजे कुठलं, एक छोटंसं 7 आहे. ओके, आणि खाली 3 जोडलेलं आहे, त्याला काय म्हणायचं आपण, अंश. ओके, इंटू 30 म्हणजे असं सिम्बॉल कुठे कुठे येईल तिकडे काय करायचं आपल्याला, इंटू 30 मल्टिप्लाय करायचं आहे. ऑलराईट. ओके, आणि जो मल्टिप्लाय करून आपल्याला रिझल्ट मिळेल हा तुमचा तो अंश कन्व्हर्जन फॅक्टर असेल. ओके, नेक्स्ट नंबर 2 आहे बघा ड्रॅकम. ओके, इकडे दिसते का तुम्हाला, त्याचं सिम्बॉल आहे नंबर 3. ओके, 3 into 4. ओके, 4 काय आहे, ड्रॅकमचं कन्व्हर्जन फॅक्टर आहे. ह्या ड्रॅकमचं स्पेलिंग आहे बघा, DRACHAM. ओके, ड्रॅकम. कळतं? नेक्स्ट आहे ग्रेन्स, GRAINS, ग्रेन्स. त्याचं सिम्बॉल आहे बघा हा GR. ओके, GR into 65. ओके, हे एकच असं क्वांटिटी आहे जे की मिलीग्रॅममध्ये येतं. ओके, कळतं? हे एकच असं क्वांटिटी आहे जे की मिलीग्रॅममध्ये येतं. मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला. आणि बाकी सगळे क्वांटिटी काय आहेत, हे ग्रॅममध्ये आहेत किंवा ML आहेत. ओके, ग्रॅम असेल तर सॉलिड केमिकल्स असतील आणि ML असेल तर लिक्विड केमिकल. त्याचं कन्व्हर्जन फॅक्टर आहे 0.06. ओके, कळतं? 0.06 म्हणजे मिनिम्स इंटू 0.06 असं करायचं, तुम्हाला मिनिम्सचं इन्ग्रेडियंटची क्वांटिटीज मिळतील. ओके, लास्ट आहे तुमचा सेमीज.
ओके. त्याचं सिम्बॉल आहे एस एस. ओके. सेमी म्हणजे काय, हाफ. ओके. एस एस असं जिथं जे सिम्बॉल दिसेल त्याला काय म्हणायचं आपण, हाफ ऑफ द क्वांटिटी. ओके. हे कन्व्हर्जन फॅक्टर्स आहेत. मी परत एकदा रिपीट करतो इकडे. अंश म्हणजे इंटू 30, ड्रॅकम म्हणजे इंटू 4, ग्रेन्स म्हणजे इंटू 65, मिनिम्स म्हणजे 0.06 अँड सेमीज म्हणजे हाफ ऑफ द क्वांटिटी. ओके. हा तुमचा एक्सपेरिमेंट नंबर 2 असेल. ओके. कळतं. पेज नंबर 8वरती कन्व्हर्जन टेबल फॉर डोमेस्टिक मेजर्स, इथे मी पेन मार्किंग केलेलं आहे बघा. ओके. 1 ड्रॉप इक्वल टू 0.06 ml असतं. ओके. हे तुम्हाला वायवाच्या वेळेसुद्धा हे क्वेश्चन विचारतात. ओके. टेल मी द कन्व्हर्जन फॅक्टर फॉर डोमेस्टिक मेजर. ओके. फॉर 1 टीस्पूनफुल. मग तेव्हा तुमचा ॲन्सर असेल मेट्रिक सिस्टीममधला 4 ml. मेट्रिक सिस्टीम म्हणजे काय, डे टू डे लाईफमध्ये यूज होणारे मेजरमेंट्स. ओके. आणि इम्पेरियल सिस्टीम म्हणजे काय, हे लॅटिन टर्मच्या वेळेस डिराईव्ह केलेले काही इम्पेरियल वर्ड्स आहेत. ओके. कळतं. त्याच्या खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहे तुम्ही. पेज नंबर 6 to 8 जर तुम्ही हे वाचून घेतलात तर तुम्हाला त्याचे सगळे आन्सर्स त्या ठिकाणी भेटतील. ठीक आहे. नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर 3, टू अंडरस्टँड प्रिस्क्रिप्शन अँड लॅटिन टर्म्स यूज्ड इन प्रिस्क्रिप्शन. ओके. लॅटिन टर्म्स तुम्हाला ऑलरेडी हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी या डायरेक्शन लिहित असताना प्रत्येक फॉर्म्युलेशनच्या वेळेस तुम्हाला लॅटिन टर्म्स हे लक्षात असले पाहिजे. ओके. नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर 4 बघा. क्लासिफिकेशन ऑफ डोसेस फॉर्म अँड कोडिंग ऑफ एक्सपेरिमेंट्स बेस्ड ऑन डोसेस फॉर्म्स. ओके. हे खूप सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. क्लासिफिकेशन ऑफ डोसेस फॉर्म फर्स्ट इयर फार्मास्युटिक्स 1मध्ये तुम्हाला झालेलं आहे. ओके. या वर्षी तुम्हाला फक्त कोडिंग शिकायचं आहे. ओके. कोडिंगसुद्धा तुम्हाला DSVM या सब्जेक्टमध्ये टॉपिक नंबर 4 ड्रग हाऊस मॅनेजमेंटमध्ये कोडिंग ऑफ फार्मास्युटिकल्स असं दिलेलं आहे. ओके. क्लासिफिकेशन बघा. इथे लॅटिन टर्म्समध्ये 1, 2, 3 आणि 4 असं दिलेलं आहे. ओके. क्लासिफिकेशन 1मध्ये बघा लिक्विड डोसेस फॉर्म. ओके. त्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल असं दिलेलं आहे. ओके. इंटरनलमध्ये हे कोड लक्षात ठेवा. फक्त हे कोड कसं वाचायचं बघा. फर्स्ट A1. ओके. परत रिपीट करतो. लिक्विड डोसेस फॉर्ममध्ये फर्स्ट A1 त्यामध्ये कुठले डोसेस फॉर्म इन्क्ल्यूड केलेत बघा. ते म्हणजे मिक्सचर, सिरप, टिंक्चर, इलिक्झर आणि लिंक्टस. ह्याला कसं कोड द्यायचं आपण, फर्स्ट A1 म्हणजे काय झालं, लिक्विड डोसेस फॉर्म फॉर इंटरनल यूज. ओके. परत रिपीट करतो. फर्स्ट A1. ओके. दिस इज अ कोडिफिकेशन फॉर युअर लिक्विड डोसेस फॉर्म फॉर इंटरनल यूज. ओके. आता बाय फिजिक्स जर लिक्विड डोसेस फॉर्म असेल तर तुम्ही कसं कोड करणार त्याला, फर्स्ट A2. ओके. फर्स्ट A2 म्हणजे काय, लिक्विड डोसेस फॉर्म फॉर इंटरनल यूज इन टर्म्स B3 म्हणजे काय, लिक्विड डोसेस फॉर्म फॉर एक्सटर्नल यूज इन टर्म्स ऑफ मोनोफेजिक. ओके. मोनोफेजिकचे एक्झाम्पल बघा. एअर ड्रॉप्स, नेझल ड्रॉप्स, गार्गल्स, माउथवॉश, थ्रोट पेंट्स, इनहॅलेशन्स, लिनिमेंट्स, लोशन्स. ओके. हे काय तुमचे मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म्स आहेत. ओके. नेक्स्ट आहे बायोफिजिकमध्ये इनहॅलेशन, लिनिमेंट्स अँड लोशन्स. नेक्स्ट कोडिंग कसं केलं आहे बघा त्यांनी. सेमी सॉलिड डोसेस फॉर्म फॉर एक्सटर्नल यूजला ऑइंटमेंट्स, क्रीम्स, पेस्ट अँड जेलीज. ओके. आता तुम्हाला मी सिम्पल फॅक्टर सांगतो कसं हे कोडिंग लक्षात ठेवायचं. सेकंड B म्हणजे काय, क्रीम्स येणार. ओके. आता तुम्ही इथं एक्सरसाइज फॉर प्रॅक्टिस असं दिलेलं आहे. ते एक्सरसाइज फॉर प्रॅक्टिस म्हणजे काय बघा. 1 सपोजिटरीज. ओके. B monophasic dosage form for external use and tablets for bulk orders. All right. कळतं. फॉर इंटरनल यूजसाठी दिलेलं आहे त्यांनी बल्क पावडर. ओके. तुम्ही परत एकदा रिपीट करतो मी. क्लासिफिकेशन आहे इकडे बघा. त्यामध्ये 1 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे.
ओके. आता मी तुम्हाला म्हटलं इमल्शन कुठल्या टाईपमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे, तर तुम्ही कसं सांगणार, लिक्विड डोसेज फॉर्म म्हणजे फर्स्ट A2 हे काय आहे इमल्शन. ओके. आता मी म्हटलं तुम्हाला सपोजिटरीज कसं कोडिफिकेशन केलं आहे, तर तुम्ही काय म्हणणार सेकंड F म्हणजे काय सपोजिटरीज. कळतं, सेकंड F म्हणजे काय सपोजिटरीज. ओके. आता मी तुम्हाला म्हटलं की टॅबलेट्स कसं कोडिफिकेशन करणार तुम्ही, मग तुम्ही काय करायचं इकडे टॅबलेट्स कुठे लिहिले बघायचं, मग त्यामध्ये थर्ड ओके. कळतं, हे तुमचे कोडिंग ऑफ एक्सपेरिमेंट्स आहेत. परत एक एक्झाम्पल घेतो मी. क्रीम्स हे कसं कोडिफाय करणार तुम्ही, सेकंड B म्हणजे काय क्रीम्स. ओके. सेमी सॉलिड डोसेस फॉर्म फॉर एक्सटर्नल यूज. ओके. कळतं. नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर 5. ओके. डोसेस कॅल्क्युलेशन्स. ओके. यंग्स रूल, फ्राईड्स रूल. ओके. त्याच्यानंतर सरफेस एरिया मेथड असं दिलेलं आहे त्यांनी. हे तुम्हाला थेअरीमध्ये होईल. पोसोलॉजी नावाचा एक टॉपिक आहे, त्यामध्ये हा पर्टिक्युलर डोसेस कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्हाला कव्हर होईल. ठीक आहे. एक्सरसाइजमध्ये तुम्हाला हे सगळे फॉर्म्युला यूज करून तुम्हाला हे न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. हा एक्सपेरिमेंट नंबर 5चा पार्ट आहे. ओके. नेक्स्ट आपलं ॲक्च्युअल प्रॅक्टिकलचं सेशन चालू होतो एक्सपेरिमेंट नंबर 6पासून. इंट्रोडक्शन टू लिक्विड डोसेस फॉर्म. ओके. मिक्सचर, सिरप, एलिक्झर्स, लिंक्टस, लिक्विड्स यूज्ड इन माउथ अँड बॉडी कॅव्हिटीज अँड ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स. ओके. हे लिक्विड डोसेस फॉर्म अंडर क्लासिफाय केलेलं आहे. ओके. हे तुम्हाला इंडेक्सचा पेज दाखवतो. ओके. एक्सपेरिमेंट नंबर 6पासून ते एक्सपेरिमेंट नंबर 31पर्यंत. ओके. हे तुमचे लिक्विड डोसेस फॉर्मचे प्रॅक्टिकल्स आहेत. ओके. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 32पासून ते 70पर्यंत हे तुमचे सेमी सॉलिड डोसेस फॉर्म्स आहेत. ओके. एक्सपेरिमेंट नंबर 71 to 75 हे तुमचे बॉडी कॅव्हिटीचे एक्सपेरिमेंट्स आहेत, म्हणजे काही सपोजिटरीज अँड पेस्ट्रीजचे एक्सपेरिमेंट्स आहेत. एक्सपेरिमेंट नंबर 76 to 88 हे तुमचे $9 to $100 हे इंट्रोडक्शन टू इनकम्पॅटेबिलिटी टू आयडेंटिफाय द टाईप ऑफ इनकम्पॅटेबिलिटी अँड परफॉर्म अकॉर्डिंगली असे काही एक्सपेरिमेंट्स आहेत. ओके. आता एक्सपेरिमेंट नंबर 6, 7 आणि 8. ओके. याचे काही डायरेक्टली तुम्हाला मी व्हिडिओज पाठवतो. ओके. प्रॅक्टिकल ॲक्च्युअल मी परफॉर्म केलं आहे ते तुम्हाला फक्त ते काय करायचं आहे ऑब्झर्व करायचं की प्रोसिजर कसं आहे. ठीक आहे. आपण आतापर्यंत जे कन्व्हर्जन फॅक्टर आपण स्टडी केलं आहे ते आपण इथे अप्लाय करून बघूया. ठीक आहे. इथे एक प्रिस्क्रिप्शन दिलं आहे बघा, हे प्रिस्क्रिप्शन तुम्हाला लक्षात येणार नाही. ओके. आता हे कसं वाचायचं बघा, फेरी इट अमोनी सिट्रसिस असं म्हटलं आहे त्याने, म्हणजे काय फेरिक अमोनियम सिट्रेट. ओके. त्याचं कन्व्हर्जन फॅक्टर बघा समोर दिलेलं आहे बघा, हे काही इम्पेरियल सिस्टीममध्ये काही न्यूमरिकल्स दिलेले आहेत. ओके. ते बघा कसं आहे. हा सिम्बॉल लक्षात घ्या, हा सिम्बॉल काय 3 असं दिलेलं आहे. तुम्हाला मी मगाच सांगितलं होतं कन्व्हर्जन फॅक्टर. आता 3 म्हणजे इकडे बघा तुम्ही, 3 म्हणजे काय ड्रॅकम आहे. ओके. त्याचं कन्व्हर्जन फॅक्टर काय 4. ओके. आता समोर इथं आय आणि जे असं दिलेलं आहे. आय म्हणजे काय 1. ओके. जे म्हणजे काय 2. इथं जर के असेल तर त्याला काय कन्सिडर करायचं 3. ओके. म्हणजे आय इथे राईट डाऊन करतो बघा मी, आय म्हणजे 1, J for 2 and K for 3. असं कुठे तुम्हाला सिम्बॉल दिसेल तेव्हा तुम्ही कन्वर्ट काय करून घ्यायचं आहे 1, 2, 3. आता इथे काय ड्रॅकमच्या समोर आय आणि जे असं दिलं आहे. ओके. आय आणि जे म्हणजे किती, जे म्हणजे काय 2. ओके. कळतं. आता 4 into 2 किती होतं, कन्व्हर्जन फॅक्टर जर आले तर ग्रॅम असं कन्सिडर करायचं तुम्हाला. फक्त ग्रेन्स आले, ओके, ग्रेन्स हा सिम्बॉल आला तर तिथे फक्त काय करायचं तुम्हाला मिलीग्रॅम कन्सिडर करायचं आहे.
ओके, खूप सिम्पल कॅल्क्युलेशन फॅक्टर्स आहेत. हे कन्व्हर्जन फॅक्टर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, आता फर्स्ट टर्मचं काय कॅल्क्युलेशन झालं 8. ओके, नंबर सेकंड बघा ॲक्वम क्लोरोफॉर्मी असं म्हटलं आहे. ॲक्वा म्हणजे काय वॉटर, क्लोरोफॉर्म. ओके, क्लोरोफॉर्म वॉटर असं होतो. फियाट मिस्टुरा असं म्हटलं आहे त्याने. फियाट म्हणजे काय टू सबमिट. ओके, मिस्टुरा मीन्स वॉट मिक्सचर. मिट्टे मीन्स वॉट मिट्टे असं दिलं आहे बघा. आता मिट्टे मीन्स टू सेंड. ओके, टू सेंड द मिक्सचर असं त्याचा अर्थ होतो फियाट मिस्टुरा मिट्टेचा. ओके, आता त्याच्यानंतर सिग्नेचरा असं दिलं आहे त्याने. सिग्नेचरा म्हणजे काय त्याचे लेबलिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके, त्याला आपण डायरेक्शन म्हणतो. ओके, कॉल्कियारा मिनिमम अनस BID समिंडम असं म्हणलं आहे त्याने. म्हणजे काय 1 teaspoonful इज टू बी टेकन 2 times इन अ डे. ओके, BID म्हणजे काय ट्वाईस इन अ डे. ओके, समिंडम मीन्स वॉट टू बी टेकन. ओके, कळतं. हे काही डायरेक्शन दिलेले आहेत. ओके, आता कॅल्क्युलेशन फॅक्टरमध्ये पहिलं काय येणार 8 ग्रॅम येईल. ओके, 8 grams. त्याच्यानंतर क्लोरोफॉर्म वॉटर हा सिम्बॉल लक्षात घ्या तुम्ही. हा सिम्बॉल काय आहे अंश आहे. त्याच्यासमोर जे असं दिले त्याने. जे म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं मी 2. परत सांगतो I for 1, J for 2 अँड K for 3. ओके, कळतं. क्लोरोफॉर्म वॉटर हे तुम्हाला 30 ml घ्यायचे आणि सेंड किती करायचं तुम्हाला 30 ml. ओके, नंतर लगेच इमिडिएटली तो व्हिडिओ टाकेन एक्सपेरिमेंट नंबर 6, 7 आणि 8चा. ठीक आहे, कळतं. हे लेबलिंग कसं करायचं बघा. एखाद्या फॉर्म्युलेशनचं लेबल कसं केलं पाहिजे. फर्स्ट इयरला तुम्हाला इन्ग्रेडियंट्स लिहायचे होते. ओके, कारण तुम्ही तिकडे फॉर्म्युलेशन डिझाईन करत होतो. इकडे काय करायचं मला इथे डायरेक्टली पेशंटच्या नावावरती जे प्रिस्क्रिप्शन दिलं होतं फिजिशियनने ते तुम्हाला प्रिस्क्राईब करायचं आहे पेशंटच्या नावाने. ठीक आहे, म्हणून तुम्हाला फॉर्म्युलेशनचं नाव टाकायचं सुरुवातीला इकडे आणि त्याच्यानंतर पेशंटचे डिटेल्स टाकायचे. पेशंटच्या डिटेल्समध्ये रजिस्ट्रेशन नंबर, हा रजिस्ट्रेशन नंबर कसला आहे पेशंट ID नंबर आहे हा. ओके, डेट टाकायचं आहे. आणि डिस्पेन्स्ड बाय म्हणजे काय तुम्ही फार्मासिस्ट म्हणून तुमचं इनिशियल्स टाकू शकता इकडे. त्याच्यानंतर स्टोरेज कंडिशन दिलेलं आहे. डायरेक्शन फॉर यूज अँड मॅन्युफॅक्चर्ड बाय. ओके, हे फर्स्ट इयरला तुम्हाला पार्ट कवर झालेलं आहे. ओके, कळतं. त्याच्यानंतर क्वेश्चन्स आहेत बघा. यामधले तुम्हाला काही क्वेश्चन्स सांगतो मी. सगळे ऑड नंबर जे आहेत ओके हे तुम्ही क्वेश्चन्स लिहून काढा इकडे मॅन्युअल्समध्ये. ओके, एक्सपेरिमेंट नंबर 6साठी. नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर 7 टू प्रिपेअर अँड सबमिट सिम्पल मिक्सचर कंटेनिंग ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. ओके, मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये बघा. ॲसिड इज ॲसिटिल सॅलिसलाय असं म्हटलं आहे त्यांनी. म्हणजे याचा अर्थ काय ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. ओके, ग्रेन्स हा सिम्बॉल लक्षात येतो का तुम्हाला. GR म्हणजे काय इकडे बघा नोटपॅडमध्ये लिहिलं आहे मी. GR मीन्स वॉट ग्रेन्स. ओके, अँड पोटॅशियम सिट्रेट म्हणजे काय GR × XXX असं म्हटलं आहे त्यांनी. म्हणजे काय X स्टँड फॉर 10. ओके, कळतं. इकडे मी ड्रॉ केलं आहे बघा. X स्टँड फॉर युअर 10. ओके, XX स्टँड फॉर युअर 20 अँड XXX स्टँड्स फॉर युअर 30. ओके, ॲक्वम क्लोरोफॉर्म मीन्स वॉट क्लोरोफॉर्म वॉटर. परत तेच आहेत फियाट मिस्टुरा मिटे मीन्स वॉट मेक अ मिक्सचर अँड सेंड इट. ओके, कळतं. हे सगळे तुम्हाला ॲम्बर कलर बॉटल्समध्ये तुम्हाला हे फिलअप करायचे आहेत. ओके, मिक्सचर ऑफ ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. ओके, ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. ओके, त्याचा रोल बघा ॲनाल्जेसिक्स अँड अँटी हायपरटेन्सिव्ह आहे. पोटॅशियम सिट्रेट सिस्टेमिक अल्कलनायझर अँड व्हेकल. ओके, नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर 8 टू प्रिपेअर अँड सबमिट सिम्पल मिक्सचर कंटेनिंग अमोनियम क्लोराईड. ओके, अमोनियम क्लोराईड बघा इकडे. ओके, इथे तुम्हाला कन्वर्ट करायची गरजच नाही आहे. ओके, कळतं. कारण इथं ऑलरेडी त्यांनी इंग्लिश म्हणजे रेग्युलर यूजमध्ये होणारे मेट्रिक सिस्टममध्येच दिलेलं आहे. ओके,
फियाट मिस्टेरा तुम्हाला 30 करायचं आहे. ओके. सिग्नेचर म्हणजे लेबल तुम्हाला पाठ करून घ्या ते. ओके. हे कन्व्हर्जन फॅक्टर्स लक्षात ठेवा. ठीक आहे. एका पेजवरती हे लिहूनच काढा. ओके. प्रॅक्टिकलचं आणि हे प्रॅक्टिस करा तुम्ही. ओके. कळतं. लेबलिंग तुम्हाला कळालं का? अमोनियम क्लोराईड आणि लिक्विड एक्स्ट्रॅक्ट ऑफ लिकोराईस याचं यूज दिलेलं आहे डिमल्सन अँड स्पिटिंग एजंट म्हणून. ओके. रिझल्ट लिहित असताना एक लक्षात घ्या, युजेस ऑफ प्रिपरेशन लिहित असताना तुम्ही आयदर केमिकल डिराईव्ह करून लिहू शकता. ओके. 30 ml whatever. ओके. क्वांटिटी सिम्पल मिक्सचर ऑफ अमोनियम इज सबमिटेड इनच्या समोर तुमचं कुठल्या टाईपच्या कंटेनरमध्ये तुम्ही फिलअप करणार आहात ते लिहायला पाहिजे. ओके. इन्स्ट्रक्शन लिहित असताना शक्यतो तुम्ही स्टोरेज कंडिशन लिहायचं आहे. ओके. कळतं. काही सेन्सिटिव्ह ड्रग्ज असतात त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्शन फॉर यूज लिहिलं तरी चालेल. ओके. कळतं. नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघा. एक्सपेरिमेंट नंबर 9 टू प्रिपेअर अँड सबमिट मिक्सचर कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड्स. ओके. आता हे डिफ्युजिबल सॉलिड कसं बनवलं जातं हे तुम्हाला मी नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला सांगतो. ठीक आहे. हे एक्सपेरिमेंट नंबर 10पर्यंत तुम्ही काय करा, कॅल्क्युलेशन फॅक्टर रेडी ठेवा. ओके. आणि सगळ्यांचे कॅल्क्युलेशन करा आणि 10पर्यंतचे फक्त प्रिस्क्रिप्शन मला तुम्ही ईमेल करू शकता सॉल्व करून. ओके. ते सगळे प्रिस्क्रिप्शन सॉल्व करायचे एक्सपेरिमेंट नंबर 10पर्यंत आणि मला तुम्ही ईमेल करा. ओके. प्रत्येक 10 एक्सपेरिमेंटचे तुम्ही मला फक्त प्रिस्क्रिप्शन सॉल्व करायचे, कॅल्क्युलेशन फॅक्टर पूर्ण कंप्लीट करायचं आणि ते मला सेंड करायचं आहे. ठीक आहे. कळतं. ओके. राहिलेला जो एक्सपेरिमेंटचा पार्ट आहे ते आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला कंडक्ट करूया. ठीक आहे. एव्हरी 10 एक्सपेरिमेंटचे तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन फॅक्टर्स लेबल्स नाही काढले तर चालेल, युजेस आणि रिझल्ट एवढं तुम्हाला एका सिंगल पेजवरती प्रत्येक 10 एक्सपेरिमेंटचे असं रेकॉर्ड तुम्ही मला सेंड करायचं आहे. माझा ईमेल ID तुमच्याकडे आहेच. ओके. कळतं. थँक्यू.